नमस्कार, माझे नाव चंद्रशेखर नंदकुमार साखरे। आज आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो GST म्हणून आपण सांगतो त्याचा बेसिक फॉर्मॅट काय असेल। ज्यांना कोणाला GST मध्ये काम करायचे असेल त्यांना माझ्या या ऑडिओ आणि व्हिडिओमधून नक्कीच मार्गदर्शन मिळेल। सुरुवातीला आपण GST बद्दलच्या बेसिक गोष्टी समजून घेतल्यानंतर पुढे GST मध्ये कशा पद्धतीने रिटर्न फाईल केले जाते, त्यामध्ये बुक्स ऑफ अकाउंट कशा पद्धतीने मेंटेन केले जातात आणि GSTचे रिटर्न्स कसे फाईल केले जातात, हे सर्व छोट्या छोट्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। त्यामुळे सर्व व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल याची मी खात्री देतो। सर्वात अगोदर जेव्हा आपण GST मध्ये काम करतो त्यामध्ये बुक्स ऑफ अकाउंट हा खूप मोठा एक भाग आपल्याला पाहायला मिळतो। त्यामध्ये जमा खर्च आणि इतर कागदपत्रे आपल्याला मेंटेन करावे लागतात। ज्यांना कोणा GST नंबर घ्यायचा असेल तर तो कोण घेऊ शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्या अगोदर बुक्स ऑफ अकाउंट आपण कोणते रेकॉर्ड स्वतःजवळ ठेवले पाहिजे याची आज माहिती समजून घेणार आहोत। यामध्ये हा जो जमा खर्च आणि इतर कागदपत्रे जी आपल्याला मेंटेन करावी लागतात त्याचा GST मधला कलम आहे 35। या 35 कलमाप्रमाणे जमा खर्च व इतर कागदपत्रे आपल्याला मेंटेन करावी लागतात। त्यामध्ये नोंदणी प्रमाणपत्रामध्ये जे उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक नोंदणी जो व्यापारी असतो त्याला त्याच्या धंद्याच्या ठिकाणी जे त्याचे व्यवहार होतात त्या व्यवहारांची सर्व खरी आणि करेक्ट हिशोब ठेवणं अनिवार्य असतं। त्यामध्ये सर्वात अगोदर तो उत्पादित करीत असलेला माल किंवा विक्री करीत असलेला माल, सेवा असेल त्याची तर ती सेवा देत असेल तर त्याची माहिती, त्याचप्रमाणे त्याचा काही स्टॉक शिल्लक असेल दुकानामध्ये त्याचे रेकॉर्ड, त्याचप्रमाणे त्याने जर GST मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट घेतला असेल तर त्याचा सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन त्याच्याजवळ असणं आवश्यक असतं। त्याचप्रमाणे त्याने काही आउटपुट टॅक्स दिला असेल बिलामध्ये त्याचे सर्व रेकॉर्ड म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट त्याच्याकडे असणं आवश्यक असतं। यामध्ये त्याचा बिझनेस एकापेक्षा अनेक ठिकाणी जरी असेल तरीसुद्धा ज्या ठिकाणी त्याचा व्यवसाय करतो आहे त्या सर्व ठिकाणी त्याचे हिशोबाचे पुस्तकं असणं अनिवार्य असतं। अशा पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंटमध्ये खरेदी विक्री ह्या गोष्टी आणि शिल्लक जो असलेला माल या सर्व गोष्टी आणि दिलेल्या सेवा याच्यापासून मिळालेले इन्कम, दिलेला टॅक्स, घेतलेला टॅक्स या सर्व रेकॉर्ड आपल्याला ठेवणं आवश्यक असतं। यामध्ये हिशोबाच्या वह्या जतन करण्याचा एक कालावधी असतो। म्हणजेच आपल्याला कलम 36 प्रमाणे या तरतुदीप्रमाणे वह्या आणि अन्य रेकॉर्ड ठेवणं बंधनकारक असतं। प्रत्येक व्यापारी हा अशा हिशोबाच्या वह्या व रेकॉर्ड ठेवणं त्या आर्थिक वर्षाप्रमाणे स्वतःजवळ सांभाळून ठेवण्याचा एक 72 महिन्याचा कालावधी असतो। म्हणजे 72 6 वर्षापर्यंत त्याला स्वतःचे बुक्स ऑफ अकाउंट स्वतःजवळ मेंटेन करणं, जपून ठेवणं अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे। अशा पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट कसे मेंटेन करायचे हे आपल्या सर्वांना टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये माहीतच असेल। माझ्या टॅली प्राईम सॉफ्टवेअरच्या पण व्हिडिओ तुम्हाला यामध्ये मदतीला येऊ शकतात। पण आजचा टॉपिक आहे GST बेसिक इन्फॉर्मेशनमधून आपण GST मध्ये काम शिकूया। थँक्यू। पुन्हा भेटू तेव्हा बोलूया पुढे।